गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. ॲक्च्युली आपण लेट उठलो. बुड्डी मी पूजा घरात ऑलरेडी तयारी चालू केली होती मामींनी. आज बेबीची 12वी आहे, तर सुप्रियाताईचे इन लॉज आलेत आणि रिच्युअल्स चालू आहेत. तर आपण चाललोय फ्रेंड बुगूला दवाखान्यात घेऊन, बिकॉज तिला नाही थोडं बरं वाटत आहे. सकाळपासून रडती पण आहे. जाऊया. बसली बसली. वात्सल्यामध्ये चाललोय फ्रेंड्स आपण. आणि हे तोच दवाखाना आहे जिथे आपण बुगूला म्हणजे तिथे सुरुवातीचे वॅक्सिनेशन जिथे करवले. एवढंच की आपल्याकडे त्यांची फाईल नाही आहे आता. ते परत बनवायला बोलू नाही फाईल, म्हणजे झालं. ए बाहेर आल्यावरती लगेच ठीक होते रे तू बुगू. लहानपणापासून येते. आता आपण डॉक्टर क्लिनिक. आता तिचं त्यांना सांगितलं ना आपली फाईल आहे ऑलरेडी. सगळं सांगितलं ना त्यांना की कोणत्या महिन्यामध्ये आलो होतो 2022ला, काय नावाने फाईल होती हे सगळं सांगितलं. त्या भागाचं नाव नव्हतं ठेवलेलं ना, माझ्या नावाने फाईल होती. बरोबर, सगळं सांगितलं. बेटा तुला इंजेक्शन घ्यायचे बुज्जू. त्याला ताप चेक केला नाही आता कमी आहे, म्हणजे नाहीच आहे आता. फ्रेंड्स आपण डॉक्टरचा वेट करतो. डॉक्टर बाहेर गेले पेशंटकडे का. बघूचा आता जर थर्मामीटरने चेक केला तर ताप जास्त नाही आहे, म्हणजे नाहीच आहे ना. नाही आहे. मग तू सकाळी किती होतं, खूप जास्त नशीब पटकन नंबर लागलाय. नाही तर लास्ट टाइम याच्या तेव्हा किती वेळ ह्या टायमाला नंबर लागायचा सकाळी 11 वाजता. ते 8 किती दिवसाची होती बाबा? अरे जेमतेम 2-1 हफ्त्याची काय 8-9 दिवसाची होती. हा बेटा तुला लक्षात आहे दवाखान्यात तुला इंजेक्शन दिलं लक्षात आहे? हा तिकडे दिलं ना. ठीक आहे. ठीक है. अरे बाप रे, जो का देखा था ना. अकल बेटी अकल. तो दूर जाऊ दे तोंडामध्ये. हा करा. आता काय बोलतो. चला झालं. बाय करते तिला. बाय. थँक्यू. चला तो नाही हे कुणाचं बोट आहे. चप्पल इकडे आहे. तू कुठं चालली तू? दवाखान्यातून निघालोय फ्रेंड्स आपण. चेकअप वगैरे करून सगळं काय नॉर्मलच आहे म्हटलंय. व्हायरल टाईप. नॉट टू वरी. तर 1-2 दिवसात ठीक होईल बोलले ते. बस स्टीम घ्यायला सांगितलेली. आणि दुसरं काय बोला व्हायरल आहे बोलले बस, बाकी काय. पण ठीक आहे चला. एकदा आलो डॉक्टरकडे तर मग ते कसं आपल्या पण डोक्याला लागून राहतं की काय काय नाही ते. हा रात्रीच मी बोलवती चल तिला घेऊन.
तरी सकाळपर्यंत बरी वाटलं. हा मला ऍक्च्युअल मध्ये वाटलं की रात्रीपर्यंत होईल, कारण की अगोदर पण तिथं भाव्याचं असं झालंय की रात्रीपर्यंत म्हणजे एखाद दिवस होतो थोडासा ताप सर्दी, दुसऱ्या दिवशी ठीक होतं. शाबाश शाबाश, व्हेरी गुड. चला सुरुवातीला इथं खूप चक्कर झाले, हे नॉर्मल वॅक्सिनेशनसाठी पण आणि भाव्याचं कधी पोट दुखायचं किंवा काय खात नसायची तेव्हा पण आपण याच डॉक्टरकडे आणलं. घरी जायचा आता खूप छान पिक्चर वाटतं ना, मॉम डॅड आणि माझी डॉटर किंवा सन. आता ही जे मेडिसिन घेतले, तुझं काय? मेडिसिन खात नाही उपवास असतो. अरे हा वेळच नाही भेटला रात्री, नंतर सकाळी धावपळीच्या मागेच पूर्ण वेळ दिलाय माझा तर. हा पण रात्री मेडिसिन ह्यामुळे खात नव्हती कारण की हिचा उपवास आहे तर तिला पाणी प्यायचं नाहीये, तर बोलते औषधं खाल्ल्यावर पाणी प्यावं लागेल. कसली वापरची डॉक्युमेंट मिशन होती की वापरची म्हणजे घरी दिलं तर चालतं. हा त्यांनी विचारलं घरी आहे का, आता इथे तर नाहीये म्हणून थंड पाणी. हा ही लपली होती पडद्याच्या पाठी. गपचूप पिली पाणी. हा व्हायरल दोन चार ताप चढवतात. हा रात्री पुन्हा चढेल बोलले, तर औषध दिल्यावरती होईल. फ्रेंड्स बघा भागा कसं केलं ते, खेळ परत हे घे त्याच्यावर ठेव. हां ठेव त्याच्यावरती. फ्रेंड्स बघा भाव्याचा गेम बघा. अरे बापरे, अरे बापरे, मजा आली. औषध प्यायचं बेटा, खेळायचं ना. येते आमच्या घरी तू बळा, आमच्या घरी येते. बुगू गेली ना एकदा पण. नाही बघू नाही गेली. ताप गेला का ताप जाता जाताच गेला. आईला बाबांना काय करा, बाहेर निघले की ठीक होतं. डान्स चाललाय सकाळपासून किती होते ना, बरं वाटते. असं नाही एकदम अक्षय कुमार कसं मस्तीत चालतो तसं चालते एकदम. ठीक, खाली हो खाली हो खाली हो. टाइम फॉर लंच फ्रेंड्स. आणि आज ते 12वीचा कार्यक्रम आहे त्यामुळे आमटी, पुरणपोळी, पापड, मेथीची भाजी, चवळीची भाजी, भजी, कुरवड्या आणि दूध. तर दूध तर काय आपण खाणार नाही, आपण खाणार आहे पुरणपोळी आणि आमटी. बेस्ट कॉम्बिनेशन. पुरणपोळी घेऊ. ओके 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 मी बघा हो स्वतःच्या हातानेच खायचं तुला. एकदम डॅडवर गेली ती तिच्या. तिला डाळ भात नको, तिला हे पाहिजे. अरे किती नको, समजलं मग मला, समजलं. भजी आणि मेथीच्या भाजीमधली मिरची. मिरच्या तर सगळ्याच टेस्टी असतात, पण मेथीच्या भाजीमधली जी मिरची असते त्याची चव वेगळीच असते, एकदम नेक्स्ट लेवल है ना. असेल, मी खाल्ली नाहीये. खाऊन बघ, खाल्ले नाही. एक ट्राय कर थोडासा. तिला ते पाहिजे आमटी आणि पोळी. अरे हे खाऊ दे जरा, तापाचं आहे तर. खाऊन घे ना मम्मा, थांबले. इकडे चल, जाऊ दे. चल बाप्पा दाखवते. हे दाखवते, ये. मम्मा भरव चल तुला ये ते. लावते. चल. ये लावते. रिमोट आण जा, रिमोट आण. हा रिमोट आण जा, रिमोट आण जा. हर्षने मारलं. अच्छा, तरी ते वेगळंच कॉम्बिनेशन केलं, आमटी आणि डाळ भात है ना. हर्ष मारलं. प्लेट स्वतःहून तिने सरकवून दिली की मला भरवतो तेच. आता जाऊ दे बेटा, तेच खा. ओके ओके. औषध खाणार आहे ना पण याच्यानंतर.
सीजूची मम्मी एवढंच की सीजू आली ना बिकॉज तिला ताप आला. तिला विचारलं ना भाव्य तुझे फ्रेंड कोण? श्रीजा. श्रीजा ती पण सांगते तिला हा तिने पण नाव घेतलेलं त्या दिवशी. हा तिला मस्त बोलती. एक हे बघा फ्रेंड्स, आपण निघालो होतो संध्याकाळी, आपण सगळं रेडी झालं आणि चाललो बुक करायला मूर्ती. तर बघ पूजा उठा. मला वाटायचं की बुगूला शिंकायला सांगितलं की ती नाक शिंकते, बट हे बघा हा बुगू नाक शिंकत एक तोंडाचा आवाज काढते. नेहमी कसं असायचं रुमाल असं नाकाला लावत होतो शिंकर. हा तर मला वाटायचं नाक शिंकते, बट आज पहिल्यांदा असं लांबून सांगितल्यावरती तोंडाने आवाज निघतोय तो. ठीक हा ऍक्टिंग करताय. बाय बाय. तर फ्रेंड्स गुड्डी थांबणार आहे सोनीसाठी, मग त्या स्कूटीवरून येतील. आता मामी, मी, पूजा आणि भाव्या आपण चौघं चाललोय. पोचलो फ्रेंड्स आपण त्या लेनमध्ये जिथे खूप साऱ्या गणपती बाप्पाच्या मूर्तीज अवेलेबल आहेत. तीच कालचीच लेन जिथे मी आणि गुड्डी आलो होतो. मुंबईला आज बऱ्यापैकी गर्दी आहे, काल एवढी नव्हती है ना. आज बुक करून घेतात बऱ्यापैकी. नाही करायचं पाठी काय. हा छान आहे, मस्त आहे ना. थँक्स. तुम्ही ते माथेरानला फिरायला गेला. हा सोनी आणि गुड्डी थोड्या वेळात पोहोचतीलच फ्रेंड्स. तोपर्यंत आपण जस्ट थोडंसं चेक करतो आसपास कुठे काय कसं आहे ते. हॅलो हाय. थँक्यू सो मच. नाव काय त्यांचं? सायली. तुमचं नाव दादा? अतुल लागतो. सॉरी अतुल लागतो. थँक्यू. काय घरात तुमचे व्हिडिओ चालते दररोज नवीन टाकता ना. हा ब्लॉग्स असतात डेली. तुम्ही मुंबईला राहता? मुंबईलाच आहे, माझ्या मामी राहतात ना इथे. मुंबईचेच व्हिडिओ. शिल्लकच राहिले नाही. अच्छा, झाले. होते आपले. बापरे. ते ना सगळे बुक झाले तिकडे सगळे बुकिंग. म्हणजे ते प्लास्टिक टाकले तर बुक झालेलं आहे. अच्छा छान होती ही मूर्ती, छान होती. मस्त एकदम. मूर्ती बघून कसं आवडलं होतं पटकन, तसं मला काहीतरी. म्हणजे क्रायटेरिया किंवा म्हणजे असं काय ठरवून नाही आलंय, बट जी बघून आवडेल ते. फ्रेंड्स पार्टीज आहे ना मस्त पैकी ना भेळचा ठेला आहे असा. तर त्याचा ना असा सुगंध येतो ना मस्त. ते वाफ ठेवतात ना शेंगदाण्यावरती, इतका मस्त पैकी त्याचा सुगंध सुटला ना की खायचं मन करतंय. खाईल पण कदाचित जास्त मन झालं तर, बट सध्या आपला फोकस दुसरा आहे. सुका बनाना नाही राहुलं फ्रेंड जास्त. मीडियम ठीक आहे, मीडियम कुठं आहे का. अरे पकड ना. कशी ओळखते बरोबर? भेळ ऍक्च्युअल मध्ये खूप टेस्टी आहे फ्रेंड्स. मस्त मजा येते खाऊन. भेळ नको ना तुला? उपवास आहे. गुड्डी भेळ नाही खाणार ना? हा ह्या सगळ्यांचा उपवास आहे फ्रेंड्स. 1 2 3 4 भाव्या आणि मला. माझा नाहीये उपवास. पण तू तर भेळ नाही खात ना. खाते मी. तिखट बनवलीस का? नाही साधंच बोललो. कालच्या शॉपवरती इथून बघून गेलेलो, तिथून आपण त्या शॉपवरती आलो. पर्पल तुमचं नाव? वरद. हे नाही हिमांशू. पण हा हे पण इथे पण कपाळाला पण लावलं बघ ना ते कलरचं.
चांगला दिसतोय ते. इनोव्हेशन तर नेक्स्ट लेवलचे दिसतात ते, जेवढं पण आपण स्टॉल फिरलो त्यातून एक बघा. आणि पार्टनर बघ कोण आहे. पार्टनर मुसकराज भेळ खाल्लेला आणि एक चिप्स खाल्लेलं पॅकेट आपण फेकून होतं कचऱ्याच्या डब्यामध्ये. तर फ्रेंड्स हे ह्यासाठीच होतं, कारण की आतापासून जेव्हा जेव्हा जमेल ना, आपण कुठलाही बाहेरचा कचरा जमा झाला आपल्याकडे काही खाऊन, तर तो कचरा डस्टबिनमध्येच टाकायचा. आपल्याला हे प्रमोट करायचं. ओके, आता पण म्हणून मी तो कचरा जपून ठेवलेला आणि मग डस्टबिनमध्ये फेकला आपण. 10,000 रुपये भाडं पूर्ण आमच्याकडूनच घेणार की काय? सगळ्या गणपतीला 100-200 फायनल होईल. 1800 घेतो मी. तुम्ही 15 तुमच्या लक्षात नाहीये. तुम्ही 1500 सांगितले होते. 1800 घेतो पण पण त्यांनी सांगितलं आम्हाला म्हणून आम्ही वापस आलो. फायनल किती म्हणून 1500. नाही 1500च्या खाली तो गणपती. 1500 हे बी तुम्ही बोललाय म्हणून, नाही तर मी आहे ना तो 1600-1700 खाली गणपती काय झालं? त्याच्यावर फक्त बाकी लिहा. ॲडव्हान्सच्या ऑर्डर येतात ते त्याच्यावर लिहू नका, बाकी फक्त लिहा. फायनली बुक केली आहे फ्रेंड्स. आप्पा आवडला? रुमाल बांधा, रुमाल बांधा. हॅलो, थँक्यू. फायनली मूर्ती बुक झाली आहे फ्रेंड्स आणि बुकिंग प्रोसिजर पण कम्प्लीट झाली आहे. अरे बापरे, मला बिलच होत नाही. तुमचं नाव? नेहा. नाईस टू मीट यू नेहा. चलो बाय. बाय बाय बाय. चल आता निघू घरी. बाय. लेट्स गो नाव. पाऊस पण यायला चालू झाला. लगेली रिक्षा लवकर बुक झाली आणि आली पण. जायचंय आपल्याला. स्कूटी चालू नाहीये. थोडंसं पुढे यायला. घरी पोचण्या अगोदर फ्रेंड्स उद्यासाठी मला पाहिजे होतं काहीतरी थोडंसं वेगळा कुर्ता पाहिजे होता, तर त्यासाठी आपण जस्ट पटपट शॉपिंग केली आहे. तर ॲडमायर करून आहे. तर छानपैकी कलर एक भेटला आज सोने. आणि कुर्ता काय ते उद्याच्या ब्लॉगमध्येच बघू. आता घरी पोचू पटपट आणि ब्लॉग आपला कम्प्लीट करू. तुझी पाय पडायला लागेल आल्या. आता ना हे बघून आहे ना पक्का पूजा भडकणार आहे. मला माहिती होतं तू भडकणार, पण काय मला उद्यासाठी पाहिजे. मग तेच बोलत होते मी तुला घरी असताना. हेच बोलत होते मी. तर येस थोडंफार काय डेकोरेशन आहे ते करायचं आहे रात्री. ऑब्व्हियसली उद्या गणपती आणायचं तर करावंच. हां तेच फ्रेंड्स, असं होता आजचा काय दिवस. इन शॉर्ट तुम्ही बघितलंच आहे. होप यू एन्जॉयड वॉचिंग द व्लॉग. आणि बुगूचं आता कसं घरी आल्यावरती बरं आहे ना. औषध दिलं आता बरं, आता खाईल तर जरा. हां डॉक्टरनी सांगितलेलं एवढं काय हे नाही. तर आता उद्या बघा फ्रेंड्स तो कुर्ता कसा आहे नक्की कमेंट करून कळवा उद्याच्या ब्लॉगमध्ये. ते पण की कुर्ता कसा वाटला ते. ओके, फर्स्ट टाइम तसं काहीतरी मी कुर्ता ट्राय करणार आहे. उद्या बघ ना आता. बघितला इतका वेळ दिलास फ्रेंड्स आजच्या या व्लॉगसाठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण सगळे उद्या नवीन व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. ऐकला फ्रेंड्स ना. आत्या आली. फ्रेंड्स लाईट गेली ॲक्च्युली घरातली. आपण सगळे सोफे काढलेत इकडची अरेंजमेंट करण्यासाठी. आणि बुगू मगापासून रडती. बुगू काय पाहिजे तुला? बुगू काय पाहिजे बेटा? काय पाहिजे? बघितलं मी बोलते तुला ह्यासाठीच रडत होती ती. खूप वेळ झाला रडते आणि सारखं असा असा इशारा करते. मीला सांगतो की तिला पेन पाहिजे बट नाही. बघायचं नागपुशाचं रुमाल कुठे आतमध्येच सगळं. 12 वाजतील आता प्रॉपर.